नमस्कार। आज 23 ऑगस्ट 2024 आज सकाळी पेपर वाचला आणि या महाराष्ट्रात काय सुरू आहे याची तीव्रता मनाला अतिशय वेदना देणारी झाली। म्हणजे केवळ बदलापूर ठाणे जिल्ह्यातला बलात्कार प्रकरण नाही, त्या ठिकाणचा व्यभिचार नाही, तर कोल्हापूरमध्ये झाला आहे, नागपूरमध्ये झाला आहे, पुण्यामध्ये झाला आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आहे की नाही? अगदी लहान लहान चिमुकल्या मुलींवर अशा प्रकारचे लैंगिक अत्याचार होते आहे आणि सरकार मात्र मूग गिळून बसला आहे, मूग गिळून। म्हणजे इतका मोठा 3 दिवस 13 तारखेला झालेल्या प्रकरणाचा रिपोर्ट 15, 16, 17 तारखेपर्यंत घेतला जात नाही। ठाण्यातली माननीय मुख्यमंत्र्यांचा जिल्हा ठाणे जिल्हा, त्या ठिकाणी लक्ष घातलं जात नाही, तर महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या आणीबाणीसारखी परिस्थिती झाली आहे। एका बाजूनं लहान लहान चिमुकल्या मुलींवर, शाळकरी मुलींवर अत्याचार होते आहे आणि सरकार गुळगुळून शांत बसलं आहे।